सखी सावली काव्यांजली तिथेच राहू देतात. असंही त्या किती हवरट आहेत ते तुला वेगळं सांगायला नको. तुला माहिती आहे चांगलं. तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय. हावरट कुठली? मी नाही, तूच हावरटपणा करत असतेस, त्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय. आशू, सांगितलेलं लक्षात ठेव. यात काही चूक होता कामा नये. पाहिलंस अंजलीची सासू अशी घालून काढून बोलते आपल्याला. तिचा ना तोरा उतरवला पाहिजे. पण आता आधी वर चल. ही अंजली येईल आता आपल्याला अक्कल शिकवायला. चल चल. अगं ते घ्या. काकू, मी एक सांगायला आले होते. मावशींना भेटायला काही पाहुणे आलेत आणि त्यांची एका महत्त्वाच्या कामाबद्दल चर्चा चालू आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही दोघींनी खाली येऊ नका. मीही माझ्या रूम मध्येच असणार आहे. हेच सांगायला आले होते. ऐक, काय झालं? काय झालं तुला? पोटात दुखतोय ग सकाळपासून खूप. पोटात कशामुळे काय माहित. कुणाची तरी नजर लागली ग. पण फार त्रास होतोय बाई. बरं, मी औषध घेऊन येते. तो औषध घे आणि आराम कर, बरं वाटेल तुला. अंजली, बरं, किती काळजी घेतेस का आमची? तू दे औषध, पाठवून दे. मी घेते आणि इथे आराम करते. म्हणजे थोड्या वेळात बरं वाटेल मला. हा, आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही करणार, तू काळजी नको करूस. ऐक, ही अंजली आपल्याला आपली लायकी दाखवायला आली होती काय? बघतेच हिला आणि हिच्या सासूला. अगं मधुरा, तुझ्यासारखे विचार आणि पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती आमच्या क्लबसाठी आम्हाला केव्हाही प्रेसिडेंट म्हणून असायला हवी. क्लबची प्रोग्रेस होईल त्यांनी, हो की नाही? अगदी खरंय. थँक्यू थँक्यू. तुमची सगळ्यांची इच्छा असेल आणि सपोर्ट असेल तर तसंच होईल. ए बरं, आता सगळ्यांनी लंच केल्याशिवाय जायचं नाहीये. हा, तुमच्या सगळ्यांचा फेवरेट पिझ्झा मागवलाय मी. भाऊ भाऊ, काय झालं? वाव, पिझ्झा. अगं आई, पिझ्झा. आशू, आशू, वाव, वेगवेगळे टॉपिंग्स तुम्ही ऑर्डर करू शकता. मी यांची ओळख करून देते. ह्या अंजलीच्या काकू सुनंदाताई आणि ही त्यांची मुलगी अश्विनी.
मधुरा, अंजलीला अपशकुनी म्हणाल्या होत्या त्याच नाही हा? नाही नाही अगं नाही, त्या वेगळ्या आहेत, त्या ह्या नव्हेत. अगं बाय द वे, आपलं सगळं डिस्कशन आणि लंच कंटिन्यू करा ना तुम्ही. अंजली, अंजली, हे बघितलंस काय करून ठेवलंय तुझ्या बहिणीने? लोकांसमोर कसं वागावं कळत नाही हिला, अशी वागायची पद्धत आहे का? हे बघ, त्याच्या सगळ्या एक्सपेन्सिव्ह साड्या खराब करून टाकल्यात तिने. आणि इतकं करून वर सॉरी म्हणण्याचे सुद्धा मॅनर्स नाही आहेत तिला. इट्स ओके. नो, इट्स नॉट ओके. तुम्हाला नाही कळणार. जाऊन दे ग मधुरा, होतं असं कधी ते. असू देत, आता निघतोय आम्ही. तशी माझी साडी बघ कशी खराब केली आहे. चला. तुम्हा दोघींनाही इथे फिरकू नका म्हणून मी सांगितलेलं होतं, बजावलेलं होतं. अंजलीकडून निरोपही दिला होता मी. अंजली, तू निरोप दिला नाहीस त्यांना? मावशी, तू गप्पा बस, एक शब्दही बोलू नको. एक काम सुद्धा धड जमत नाही का ग तुला? आता इथे जो काही तमाशा केलाय ना हिने, त्याचा माझ्या इलेक्शनवर जर परिणाम झाला ना, तर त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. अंजली, तुझ्या या गावंढ्या नातेवाईकांना समजावून सांग, आश्रित म्हणून आलात ना तर आश्रितासारखं राहा. मला सांगितलं होतं ना की खाली येऊ नका म्हणून. का आलात तुम्ही? काकू, तू तर आजारी होतीस ना? आणि आशू, असा हवरटपणा करायची काय गरज होती? तुला काही हवं होतं तर मला सांगायचं, मी आणून दिलं असतं. का वागलात असे तुम्ही? एवढं काय चुकलंय का तिचं? एक तुकडा खाल्लाय फक्त तिने पिझ्झाचा. हो ना, आणि आम्ही तुला एवढे जड झालो असू ना तर आत्ताच्या आता निघून जातो. नाहीतर काय, असे काय किंमत ठेवली तुझ्या सासून आमची? अगं मी विहीण आहे या घरची, विहीण. आणि त्या मला आश्रित म्हणाल्या. आणि हे सगळं त्या बोलत असताना तू मुकाट ऐकून घेतलंस, काहीच बोलली नाहीस. काकू, अगं पण तुमचं पण चुकलं ना. तुम्ही खाली आलाच नसतात तर मधुरा मावशी चिडलाच नसत्या. अगं पण त्या किती बोलल्या आम्हाला. सासरी बोलवून चांगला अपमान करतेस हो आमचा. देवा बाबा, हे सगळं होण्यापेक्षा यांच्या बरोबर मलाही नेलं असतं तर बरं झालं असतं रे बाबा. काकू, अगं काय बोलू नकोस. चला शू. अंजली, सून म्हणून तुझी निवड करण्यात मी चूक केली असं वाटायला लागलंय मला.